Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry and myself Miss N.S. Patil will conduct this session. And the today's session will be on the concept of potable water treatment, which is from the topic water treatment. म्हणजे आपल्याला आजच्या सेशनमध्ये काय करायचं आहे तर पोर्टेबल वॉटर ट्रीटमेंटची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण काय करणार आहोत आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. Okay. First, we will see what is meant by potable water. The water which is suitable or safe for the drinking purpose is known as potable water. म्हणजे जे वॉटर आपण काय करू शकतो ड्रिंक करू शकतो, पिण्यास जे पाणी योग्य असतं, ड्रिंक करण्यासाठी जे वॉटर सेफ असतं त्या वॉटरला काय म्हणायचं पोर्टेबल वॉटर. दॅट इज द वॉटर विच इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग पर्पज इज नोन ॲज पोर्टेबल वॉटर. Then we will see what are the characteristics of potable water. Potable waterच्या characteristics काय काय आहेत ते बघूयात आपण. Water should be clean, colorless, odorless and sparkling. म्हणजे जे आपण वॉटर ड्रिंकिंगसाठी वापरणार आहे ते कसं असलं पाहिजे, शुड बी क्लीन असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, कलरलेस असलं पाहिजे, ओडरलेस अँड स्पार्कलिंग. ओडरलेस म्हणजे काय, त्याला कुठलाही स्मेल असू नये. अँड स्पार्कलिंग म्हणजे काय, त्याच्या सरफेसवरती काय असलं म्हणजे आपल्याला रिफ्लेक्टिव्ह असला पाहिजे त्याचा सरफेस. म्हणजे जेव्हा वॉटर स्पार्कलिंग कधी असतं जेव्हा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असत नाही. इट शुड बी प्लीजंट इन टेस्ट. म्हणजे त्याची टेस्ट कशी असली पाहिजे, प्लीजंट असली पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे त्या पाण्यामध्ये कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू नयेत. कारण काही वेळेला पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील तर त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतात, वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात. म्हणजे आपण बघा टायफॉइड असेल, कॉलरा असेल, यासारखे डिसीजेस आपल्याला होतात वॉटरमुळे. म्हणजेच काय, आपण जे वॉटर इथं वापरणार आहे ड्रिंकिंगसाठी इट शुड बी फ्री फ्रॉम डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इट शुड बी रिजनेबली सॉफ्ट. ते कसं असलं पाहिजे, सॉफ्ट असलं पाहिजे. म्हणजे त्या वॉटरमध्ये डिझॉल्व सॉलिड्स असू नयेत. इट्स टर्बिडिटी शुड नॉट बी मोर दॅन 10 ppm. टर्बिडिटी म्हणजे काय, काही वेळेला पाण्यामध्ये काय असतात पार्टिकल्स असतात त्यामुळे पाणी कसं होतं टर्बिड होतं, गढूळ होतं. मग त्याची जी टर्बिडिटी आहे वॉटरची इट शुड नॉट बी मोर दॅन 10 ppm. ती 10 ppm पेक्षा जास्त असू नये. अँड इट्स डिझॉल्व सॉलिड शुड नॉट बी मोर दॅन 500 ppm. म्हणजे त्याच्यामध्ये डिझॉल्व सॉलिड्स जे काय असतील, डिझॉल्व सॉलिड इम्प्युरिटीज ज्या असतील त्यांचं प्रमाण हे 500 ppm पेक्षा काय असू नये, जास्त असू नये. नाउ वी विल डिस्कस द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरला पिण्यास योग्य बनवण्यासाठी, पोर्टेबल बनवण्यासाठी काय काय आपल्याला मेथड्स किंवा काय काय ट्रीटमेंट्स कराव्या लागतील हे आपल्याला बघायचं आहे. ओके. वॉटर यूज फॉर डोमेस्टिक पर्पजेस मस्ट बी फ्री फ्रॉम द इम्प्युरिटीज. म्हणजे आपण डोमेस्टिक पर्पजेससाठी जे वॉटर वापरणार आहे घरी ते वॉटर कसं असलं पाहिजे, इट शुड बी फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये असू नये. Therefore, to make it safe for the drinking purposes, the following methods can be used. बघा, म्हणजे पाण्यामधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करून त्याला ड्रिंकिंगसाठी सुटेबल बनवण्यासाठी, सेफ बनवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजेत, वॉटरवरती वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करायच्या आहेत. आता कशा पद्धतीने आपण वॉटरचं प्युरिफिकेशन करू शकतो बघा. देर आर 5 स्टेप्स. म्हणजे 5 स्टेप्सने आपण करू शकतो. पहिली कुठली आहे, स्क्रीनिंग. ओके. नेक्स्ट वन इज सेडिमेंटेशन. थर्ड वन इज कोॲग्युलेशन. फोर्थ वन इज फिल्ट्रेशन अँड द नेक्स्ट वन इज स्टरिलायझेशन. म्हणजे या 5 स्टेप्सनी आपण त्या वॉटरला काय बनवू शकतो, इट इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग. पिण्यास योग्य बनवू शकतो. आता आपल्याला वन बाय वन या मेथड्स काय करायच्या आहेत, डिस्कस करायच्या आहेत. फर्स्ट वी विल सी स्क्रीनिंग. स्क्रीनिंग इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग फ्लोटिंग मटेरियल्स फ्रॉम द वॉटर. स्क्रीनिंगमध्ये आपण काय करतो, फ्लोटिंग मटेरियल्स म्हणजे पाण्यावरती ज्या तरंगणाऱ्या मटेरियल्स असतील किंवा तरंगणाऱ्या इम्प्युरिटीज असतील त्यांना आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. आता काही वेळेला झाडांची पानं किंवा आणखी काहीतरी वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू वगैरे ज्या हलक्या आहेत इम्प्युरिटी
अशा पाण्यावरती काय होत असतात, फ्लोट होत असतात, तरंगत असतात. तर त्या इम्प्युरिटीजना रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठली प्रोसेस वापरणार आहे, स्क्रीनिंगची प्रोसेस वापरणार आहे. बघा आता याच्यामध्ये काय केलं जातं, इन दिस प्रोसेस वॉटर इज अलाउड टू पास थ्रू द स्क्रीन्स हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ पोर्स ऑर होल्स. म्हणजे आपल्याला या स्टेपमध्ये वॉटरला काय करायचं आहे, एका स्क्रीनमधनं, मेशमधनं किंवा जाळीमधनं पास करायचं आहे. आणि त्याला काय आहेत, नंबर ऑफ काय आहेत, होल्स आहेत, पोर्स आहेत, होल्स आहेत. मग या स्क्रीनमधनं आपण पास केल्यानंतर त्या वॉटरमधल्या ज्या फ्लोटिंग इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. हेन्स ओनली फ्लोटिंग इम्प्युरिटीज रिमेन ऑन द स्क्रीन. बघा आपण एक स्क्रीन वापरणार आहे, एक पडदा वापरणार आहे किंवा एक आपल्याला जाळी वगैरे वापरता येईल ज्याच्यामध्ये होल्स असणार आहेत. मग त्या होल्समधून पाणी वाहून जाईल आणि ज्या काय फ्लोटिंग इम्प्युरिटीज असतील त्या स्क्रीनवरती काय होणार आहेत, अडकून राहणार आहेत. म्हणजे स्क्रीनिंगच्या टेक्निकने आपण काय करू शकतो, पाण्याच्या सरफेसवरती ज्या काय फ्लोटिंग इम्प्युरिटीज होत्या त्यांना आपण काय केलं, रिमूव्ह केलेलं आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टेप दॅट इज सेडिमेंटेशन. बघा डेफिनेशन डिस्कस करूया. सेडिमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सस्पेंडेड इम्प्युरिटीज बाय allowing the water to stand undisturbed for some time in big tank. When most of the suspended particles settle down at the bottom due to the force of gravity. म्हणजे सेडिमेंटेशन मध्ये काय केलं जातं बघा, इट इज यूज टू रिमूव्ह सस्पेंडेड इम्प्युरिटीज. पाण्यामध्ये ज्या सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत, ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठली वापरतो प्रोसेस, सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन मध्ये काय केलं जातं, आपण कसं करतो सेडिमेंटेशन किंवा सस्पेंडेड इम्प्युरिटीज कशा रिमूव्ह करतो, बाय अलाउविंग द वॉटर टू स्टँड अनडिस्टर्ब फॉर सम टाइम इन बिग टँक. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, वॉटरला एखाद्या टँकमध्ये काय करायचं आहे, सेव्हरल अवर्ससाठी ॲज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे पाण्याला न हलवता आपण एका कंटेनरमध्ये काय करणार आहे, पाण्याला ठेवणार आहे. मग अशा कंडिशनला काय होणार आहे बघा, पाण्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील, ओके, त्या इम्प्युरिटीज काय होणार आहे, त्या टँकच्या किंवा त्या कंटेनरच्या बॉटमला काय होणार आहे, सेटल होणार आहेत. आणि त्या कशामुळे सेटल होणार आहे, ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्यांच्यावरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे त्याच्यामुळे सेटल होणार आहेत. आता बघा आपण रेनी सीझनमध्ये बघा रिव्हर वॉटर जे असतं ते मेनली कसं असतं, गढूळ असतं, बरोबर आहे. मग आपण त्यावेळी काय करतो, आपण ते पाणी काय करतो, सेटल करतो आणि मग त्या पाण्यामधला गाळ जो आहे, त्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या काय सेटल होतात. मग ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, सेडिमेंटेशन. ओके, सेडिमेंटेशननी फक्त आपण काय करू शकतो, सस्पेंडेड इम्प्युरिटीज रिमूव्ह करू शकतो ज्यांचं साईज काय आहे, जास्त आहे, ज्याच्यामुळे त्या जे इम्प्युरिटीज असतील त्या कशामुळे सेटल होती, ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल. गुरुत्वाकर्षण त्यांच्यावरती फोर्स ॲक्ट होत असल्यामुळं त्या इम्प्युरिटीज काय होतील, सेटल होतील. बघा, द क्लिअर सुपरनट वॉटर इज ड्रॉन फ्रॉम द टँक विथ द हेल्प ऑफ पंप. म्हणजे आपण वॉटरला स्टँड केल्यानंतर, म्हणजे तो कंटेनर न हलवता ठेवल्यानंतर गाळ खाली होणार आहे, सेटल होणार आहेत, इम्प्युरिटीज खाली सेटल होतील आणि जे प्युअर वॉटर मिळणार आहे, सुपरनट वॉटर, वरचा पाण्याचा लेअर जो आहे तो आपण कशाच्या मदतीने रिमूव्ह करू शकतो, विथ दी हेल्प ऑफ पंप्स. द रिटेन्शन पिरियड इन सेडिमेंटेशन टँक मे रेंजेस फ्रॉम 2 to 6 hours टू सेव्हरल डेज. म्हणजे आपण म्हणलं ना, वॉटरला काय करायचं, अनडिस्टर्ब ठेवायचं आहे, न हलवता ठेवायचं आहे. मग तो जो रिटेन्शन पिरियड आहे, म्हणजे पाण्याला अनडिस्टर्ब ठेवण्याचा जो पिरियड आहे, इट मे बी फ्रॉम सेव्हरल अवर्स टू सेव्हरल डेज. म्हणजे आपण 2 ते 6 तास असू शकतं किंवा सेव्हरल डेज, म्हणजे डिपेंडिंग अपॉन द इम्प्युरिटीज तो काय होणार आहे, टाइम पिरियड डिपेंड करणार आहे किंवा चेंज होणार आहे. सेडिमेंटेशन कॅन बी कॅरीड आउट in continuous flow type tanks in which water flows continuously either in a horizontal or vertical direction at a slow and uniform rate at a slow and uniform speed. बघा, म्हणजे इथं काय करायचं, सेडिमेंटेशन जे आहे ते आपण टँकमध्येच कॅरी आउट करतो असं काय नाही आहे. तर आपण काय करू शकतो, जिथं वॉटरचा फ्लो काय आहे, कंटिन्युअस आहे, तिथं सुद्धा आपण काय करू शकतो, सेडिमेंटेशन करू शकतो. फक्त तिथं वॉटरचा फ्लो किंवा वॉटरचा स्पीड कसा असायला पाहिजे, इट शुड बी स्लो अँड युनिफॉर्म. एक स्टेडी असा स्पीड असला पाहिजे आणि स्लो असला पाहिजे. बघा, आता आपण काही वेळेला रिव्हर वॉटर बघतो, नदीचं पाणी, ओके, तर नदीच्या पात्रामध्ये सुद्धा गाळ साठलेला असतो. बघा, हे एक चांगलं एक्झाम्पल होईल कंटिन्युअस फ्लो टाईप सेडिमेंटेशन. इथं बघा, नदीचं पाणी काय होत असतं, कंटिन्युअस वाहत असतं.
आणि जेव्हा नदीच्या पाण्याचा स्पीड कसा असतो, स्लो असतो, युनिफॉर्म असतो, त्यावेळी त्या नदीच्या पात्रामध्ये काय होतो, गाळ साठतो. दॅट इज द सेडिमेंटेशन. मग आपण तसं टँक्स म्हणजे टँकमध्ये सुद्धा करू शकतो, जिथं काय होतं, वॉटर कंटिन्युअस फ्लो होते, अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. The suspended particles settle down at the bottom due to the force of gravity which can be removed periodically. मध्ये सस्पेंडेड पार्टिकल जे बॉटमला सेटल होणार आहेत त्यांना आपण काय करू शकतो, टाइम टू टाइम रिमूव्ह करू शकतो. वॉटर विच इज फ्री फ्रॉम द सस्पेंडेड इम्प्युरिटीज ऑब्टेन कंटिन्युअसली. आणि या मेथडने आपण काय करू शकतो, वॉटर ज्याच्यामधल्या आपण सस्पेंडेड इम्प्युरिटीज काय केले, रिमूव्ह केले, त्याला आपण काय करू शकतो, ऑब्टेन करू शकतो. नाव we will discuss the third method, that is coagulation. बघा, coagulation is the process of removing fine clay particles and colloidal impurities from the water by addition of required amount of chemicals known as the coagulants before sedimentation. बघा, कोॲग्युलेशनची जी प्रोसेस आहे ती आपण सेडिमेंटेशनच्या अगोदर करतो आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर कोलायडल इम्प्युरिटीज किंवा फाईन क्ले पार्टिकल्स जे असतील पाण्यामध्ये ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे आहेत. ओके, आता काही वेळेला काय होतं बघा, आपल्याला आपण रिव्हर वॉटर जर कन्सिडर केलं रेनी सीझनमध्ये तर त्याला कसा असतो, ब्राऊन कलर असतो, कारण त्याच्यामध्ये काय असतात, कोलायडल इम्प्युरिटीज. म्हणजे त्या इम्प्युरिटीचं साईज काय असतं, खूप लहान असतं. 10⁻⁴ टू 10⁻⁷ सेंटीमीटर इतके लहान पार्टिकल्स असतात. मग हे पार्टिकल्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं सेडिमेंटेशननं काय होत नाही, सेटल होत नाही. लक्षात आलं का? म्हणजे त्या इम्प्युरिटीजना आपण फिल्ट्रेशननं पण रिमूव्ह करू शकत नाही आणि सेडिमेंटेशननं सुद्धा काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही. म्हणून अशा इम्प्युरिटीजना रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, काही केमिकल्स त्या पाण्यामध्ये ॲड करावे लागतात. ओके, मग ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसनी आपण काय करतो, कोलायडल इम्प्युरिटीजना केमिकल्स ॲड करून रिमूव्ह करतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, कोॲग्युलेशन. आणि जे केमिकल्स आपण ॲड केले त्यांना काय म्हणणार आहोत, कोॲग्युलंट्स. आता फॉर एक्झाम्पल आपण रेनी सीझनमध्ये पाण्यामध्ये तुरटी फिरवतो, लक्षात आलं का, तुरटीची ॲडिशन करतो. मग आता इथं जी तुरटी आहे त्याच्यामुळं काय झालं बघा, कोलायडल इम्प्युरिटीज काय झाला, खाली सेटल होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वॉटर कसं बनतं, क्लिअर एकदम ट्रान्सपरंट बनतं. लक्षात आलं का? ती प्रोसेस म्हणजेच काय आहे, कोॲग्युलेशन. दिस प्रोसेस कॅरीड आउट अलॉंग विथ द सेडिमेंटेशन. म्हणजे सेडिमेंटेशन जसं करतो त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, कोॲग्युलेशन करायचं आहे. द कोलायडल इम्प्युरिटीज इन द वॉटर नायदर सेटल डाऊन ऑन स्टँडिंग नॉर कॅन बी रिमूव्ड बाय फिल्ट्रेशन. म्हणजे कोलायडल इम्प्युरिटीजना आपण सेडिमेंटेशन म्हणजे सेटल डाऊन करून रिमूव्ह करू शकत नाही किंवा काय करू शकत नाही, फिल्ट्रेशननं पण रिमूव्ह करू शकत नाही, कारण त्यांचं साईज काय असतं, लहान असतं. देअरफॉर क्विक सेटिंग ऑफ दीज पार्टिकल्स For the quick setting of these particles, the coagulants like alum and ferrous sulfates are used. बघा, म्हणून या पार्टिकल्सचं क्विक सेटिंग होण्यासाठी, त्यांना सेटल डाऊन करण्यासाठी आपण पाण्यामध्ये कशाची ॲडिशन करतो, कोॲग्युलंटची ॲडिशन करतो. मग त्याच्यामध्ये आपण तुरटी, ॲलमची ॲडिशन करू शकतो किंवा फेरस सल्फेटची ॲडिशन करू शकतो. मग यांची ॲडिशन केल्यानंतर त्या इम्प्युरिटीज कशा सेटल डाऊन होतात बघा. वेन coagulant is added to water, it reacts with the bicarbonates in the water to produce insoluble bulky gelatinous precipitate known as a floc. म्हणजे काय, ज्यावेळी आपण ॲलमला किंवा फेरस सल्फेटला पाण्यामध्ये ॲड करणार आहे त्यावेळी त्याची वॉटरमधल्या बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन होणार आहे आणि बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर तो काय करतो, एक जिलेटिनस लेयर तयार करतो, बुळबुळीत असा लेयर तयार करतो. ओके, आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लोक असं म्हणणार आहे. When these flokes descend through the water, they absorb very fine suspended particles from the water, forming bigger flokes. म्हणजे हा जो बुळबुळीत लेयर आहे, जेव्हा पाण्यामधून तो खालच्या डिरेक्शनमध्ये वाहत असतो, फ्लोक तयार झाल्यानंतर तो बॉटमलाच वाहणार आहे, बॉटमकडेच जाणार आहे. मग बॉटमकडे वाहत जात असताना त्या पाण्यामध्ये ज्या काही फाईन इम्प्युरिटीज असतील, फाईन पार्टिकल्स असतील, त्या सगळ्या पार्टिकल्सना तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे पाण्यामध्ये प्रेझेंट असलेल्या इम्प्युरिटीज त्या जिलेटिनस लेअरवरती काय होतात, ट्रॅप होतात.
आणि त्याच्यामुळं त्या फ्लोकचं काय होतं, कन्वर्जन बिगर फ्लोकमध्ये, म्हणजे त्याचं साईज वाढतं किंवा त्याचं वेट वाढतं आणि त्याच्यामुळं विच सेटल डाऊन इझिली, तो काय होतो, इझिली सेटल होतो. द रिॲक्शन टेकिंग प्लेस आर ॲज फॉलोज. बघा रिॲक्शन कसे होतात, पाण्यामध्ये जे काय बायकार्बोनेट असतील, मग मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल, यांची ॲलम बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर जो जिलेटिनस लेअर तयार होतो, फ्लोक होतो, तो म्हणजेच काय आहे, ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड. आणि या फ्लोक लेअरमध्ये सगळ्या इम्प्युरिटीज काय होतात, ट्रॅप होतात आणि बॉटमला काय होतात, सेटल होतात. जर तुम्ही ॲलमच्या ऐवजी फेरस सल्फेट घातलं तर अशा रिॲक्शन होणार. पहिल्यांदा फेरस हायड्रोक्साईड तयार होईल आणि त्याचं कन्वर्जन मग फेरिक हायड्रोक्साईड म्हणजे फ्लोकमध्ये होईल. लक्षात आलं का? आणि याच्यामुळे सुद्धा इम्प्युरिटीज काय होणार आहे, सेटल होणार आहे. ओके. Aluminium hydroxide and ferric hydroxide are in the form of heavy floc which causes the quick sedimentation. म्हणजे हे दोघांनी काय, ॲलम आणि फेरस सल्फेटमुळं ॲल्युमिनियम हायड्रोक्साईड आणि फेरिक हायड्रोक्साईडचं काय तयार झालं, तर फ्लोक तयार झाला आणि ज्याच्यामुळं इम्प्युरिटीजचं काय झालं, सेडिमेंटेशन झालं. आता इथे दिसते बघा तुम्हाला कोलायडल पार्टिकल्स आहेत, एकदम फाईन पार्टिकल्स असतात, त्यामुळे हे पार्टिकल्स काय होत नाहीत, सेटल होत नाही. काही काही वेळेला यांच्यामध्ये चार्जेस असतात आणि सेम चार्जेस असल्यामुळे सुद्धा हे पार्टिकल्स एकत्र येत नाहीत आणि त्यांचं सेटलमेंट होत नाही. मग आपण ज्यावेळी याच्यामध्ये कोॲग्युलंटचे ॲडिशन करतो त्यावेळी तो असा हा जिलेटिनस लेअर तयार करतो आणि या जिलेटिनस लेअरमध्ये सगळे कोलायडल पार्टिकल्स काय होतात, ट्रॅप होतात. मग सगळे कोलायडल पार्टिकल्स एकत्र आल्यामुळे त्यांचं वजन काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ते काय होणार आहे, इझिली सेटल होणार आहे. बघा आता हा फ्लोक लेअर आहे, तो खाली फ्लो होतो डिसेंडिंग डायरेक्शनमध्ये आणि नंतर तो काय होणार आहे, सेटल डाऊन होणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपण सगळ्या कोलायडल इम्प्युरिटीज काय केल्या, रिमूव्ह केल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, क्लिअर वॉटर मिळणार आहे. Coagulants like alum and ferrous sulfate provides positive Al+3 and Fe+2 ions. ओके. आता मगाशीच आपण काय म्हणलं बघा, काही काही वेळेला कोलायडल पार्टिकल्स वरती काय असतात, चार्जेस असतात. मग सेम चार्जेसमध्ये रिपल्शन असल्यामुळं ते पार्टिकल्स काय होत नाहीत, एकमेकांच्या जवळ येत नाही. मग आपण कोॲग्युलंटचे ॲडिशन केल्यानंतर काय होतं, त्या कोॲग्युलंटमधनं ॲलम आणि फेरस सल्फेट जे आपण वापरले त्याच्यामधून ॲल्युमिनियम+3 आणि Fe+2 यासारखे आयन्स काय होतात, ॲड होतात. मग हे पॉझिटिव्ह आयन, दीज पॉझिटिव्ह आयन्स न्यूट्रलाइज द निगेटिव्ह चार्ज ऑन कोलायडल पार्टिकल्स ऑफ द क्ले. म्हणजे क्ले पार्टिकलवरती जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह आयन्समुळे काय होतो, न्यूट्रल होतं. आफ्टर लूजिंग द चार्ज द टायनी क्ले पार्टिकल्स कम टुगेदर टू फॉर्म बिगर पार्टिकल्स विच सेटल डाऊन ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. बघा आता चार्जेस नाही झाल्यानंतर चार्जेस कॅन्सल झाले, ॲल्युमिनियम आणि Fe+2 असल्यामुळं, पॉझिटिव्ह चार्जेस असल्यामुळं क्ले पार्टिकल्सवरचे निगेटिव्ह चार्जेस कॅन्सल झाले. मग चार्ज लूज झाल्यामुळं आता त्या पार्टिकल्समध्ये काय असणार नाही, रिपल्शन असणार नाही. मग ते पार्टिकल्स काय होतील, कम टुगेदर, एकत्र येतील आणि स्मॉल पार्टिकल्सचं कन्वर्जन मोठ्या पार्टिकल्समध्ये होईल, बिगर साईजच्या पार्टिकल्समध्ये आणि ते पार्टिकल्स काय होतील, मग ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय होतील, सेटल होतील. म्हणजे या मेथडने आपण काय केलं, तर कोलायडल पार्टिकल्स रिमूव्ह केले. अँड दिस मेथड ऑल्सो रिमूव्स द कलर अँड ओडर ऑफ द वॉटर. म्हणजे या मेथडनी कोलायडल पार्टिकल्स रिमूव्ह करतो आणि कोलायडल पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासोबतच त्या पाण्याचा जो कलर आहे तो कलर सुद्धा काय होतो, नाहीसा होतो आणि त्याचा ओडर सुद्धा काय होतो, नाहीसा होतो. लक्षात आलं का? आता बघा रेनी सीझनमध्ये आपण पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यानंतर पाणी कसं होतं, एकदम ट्रान्सपरंट होतं. अगोदर कसं असतं, ते ब्राऊन असतं. लक्षात आलं का? म्हणजे इथे इम्प्युरिटीज सेटल झाल्यामुळं त्या पाण्याचा कलर आणि ओडर सुद्धा काय होतो, रिमूव्ह होतो. बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर आपण पोर्टेबल वॉटर ट्रीटमेंटमधल्या आपण स्क्रीनिंग, सेडिमेंटेशन आणि कोॲग्युलेशन ह्या 3 मेथड्स आपण डिस्कस केल्या. नेक्स्ट मेथड्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.